पर्यंत पोचू शकलो नाही, लाईटचा थोडा इश्यू होता आणि त्याचमुळे समालोचन तुमच्यापर्यंत पोचवता आलं नाही. दिलगिरी व्यक्त करतो आणि घेऊन चलतो या सेमीफायनलसाठी. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतो किशोर 11 संघ फलंदाजीसाठी फक्त एकमेव षटक. गोलंदाज बिंदास. पहिला चेंडू आपण पाहिला टॅपिंग क्रिकेट बंधूंनो. आता मात्र या खेळपट्टीवर धावा येणं खूप कठीण होऊन बसेल, कारण हवामान दमट झाला, परंतु थोडं क्षेत्ररक्षण आपण लेझी पाहतो आणि या 2 धावा मात्र 3 धावा आणि 4 धावा घेतल्या गेल्या आहेत. बघा, धावून 4 धावा. चार धावेने 4 धावाने बघा श्री गणेश या ठिकाणी करताना धावपलकी धावा बंधून आपण पाहतो या ठिकाणी 4 अक्षय 11 संघाच्या. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बिंदासला पाहतो आपण, तेज तरार गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा टाकलेला चेंडू आपण पाहिला. आणि एक सिंगल, चिकी सिंगल जिला म्हटलं जातं, तीच मात्र प्रस्थापित करत असताना आपण फलंदाजाला पाहिलं या ठिकाणी राकेशच्या माध्यमातून. आणि एकेरी धावेने मात्र धावफलक आपण 5 या आकड्यावर पाहतो. बिंदासचा हा चेंडू मिनी हेलिकॉप्टर होता त्या ठिकाणी. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. गोलंदाज बिंदासचं फक्त सिंगल, एकमेव धावून आलेला चौकार वगळता आतापर्यंत मात्र या षटकात मोठ्या फटक्यांपासून मात्र दूर ठेवण्यात यशस्वी ठरला गोलंदाज बिंदास. सेमीफायनलचा सामना BPL मधला आपण पाहतो. लोअर फुलटॉस चेंडू अगदी आडव्या बॅटने, काही क्षेत्ररक्षण आहे बघा त्या ठिकाणी. स्वतःला झोकून देत असताना मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं, परंतु अगदी चितेची चपलाई मैदानाच्या आतमध्ये पाहिली. 2 फलंदाजांनी अगदी वेगवान धावा आपण पाहिलं. 2-2ने धावफलक पुढे जात असताना धावफलक 8 या आकड्यावर आपण पाहतो. 4 चेंडू आतापर्यंत म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी. एस्टनच्या मागे चेंडू गेलाय त्या ठिकाणी आणि चेंडूची उचल फेक. तोपर्यंत आलेली सिंगल. सिंगलने धावफलक 9 या आकड्यावर आपण पाहतो. शेवटचा बॉल या BPL स्पर्धेतील सेमीफायनलचा असेल, कारण एकच षटकाची ही मॅच आणि 9 धावा आपण धावफलकावर या ठिकाणी पाहतोय. बिंदासा शेवटचा चेंडू, अगदी तेज तरार चेंडू आपण पाहिला या ठिकाणी. किशोरकडे मुळीच उत्तर नव्हतं आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षण चांगलं पाहिलं आपण. पहिलं षटक बंधूंनो या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहतो. सुंदर षटक बिंदास पाटीलचं. तरी स्पर्धा आपण पाहतो BPL भंडारली प्रीमियर लीग, आई गावदेवी मकर संक्रांत चषक 2025 अशी 2 नावाने संपन्न होत असलेली स्पर्धा बंधूंनो. प्रत्येक वर्षी स्पर्धा आणि स्पर्धा असली की सर्वप्रथम आदल्या दिवशी मला एक कॉल केला जातोय की दादा आपल्याला या ठिकाणी समालोचन करण्यासाठी यायचं आहे. आणि या भंडारली गावाचं प्रेम बंधूंनो माझ्यावर खूप वर्षापासून आहे. जेव्हा जेव्हा या गावात स्पर्धा झाल्या तेव्हा पहिली पसंती प्रमोद पाटील आणि कंपनीची कोणाला असेल तर ती दत्ता यंदारकरला. खूप माझ्यावर प्रेम आहे या गावाचं आणि या आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारली या संघाचं. चला, आम्हाला वेळ मिळाला नव्हता, लगेचच आपण या BPLच्या माध्यमातून भंडारली गावचे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण या ठिकाणी पहिले सन्मान करून घेऊ. मॅच चालू राहील. 10 धावांची आवश्यकता. चेंडू द्या. बॉल दे नवीन, लगेचच दे. अजून फायनल बाकी आहे.
तर बघा जे जे मान्यवर आहे त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. स्पर्धा आपली आहे, गावची स्पर्धा, गावच्या सन्मानाची स्पर्धा आहे. कबीर पाटील या ठिकाणी, कबीर पाटील या आपण सुद्धा, आपल्याला विनंती असेल आमच्या आयोजकांची. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे जे इथे आपले गावातले ज्येष्ठ नागरिक समाजसेवक जे पण आहेत त्यांनी सर्वांनी मंचावर यायचं आहे. आपण आपला शुभ सन्मान मंडळाच्या वतीनं आपल्या क्रिकेट टीमच्या वतीनं करणार आहोत. मी प्रथम विनंती करतो की सोमनाथदादा पाटील आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी शक्तीला विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते तुम्ही हा सन्मान स्वीकारायचा आहे. कारण सोमनाथदादा पाटील यांनी आपल्याला 35+ ची ट्रॉफी दिलेली आहे. तर त्यांचं मंडळाच्या वतीनं आई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आहे. बॉल दे. तसंच पुढचा सन्मान करणार आहोत निवृत्तीदादा पाटील. आपण देखील यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. निवृत्तीदादा सकाळपासून गेले 8 ते 9 वाजल्यापासून मैदानावर उपस्थित राहिले आणि संपूर्ण जेवणाची व्यवस्था त्यांनी हातामध्ये घेतली आणि सर्वांना जेवण घालण्यासाठी त्यांचा महत्त्वपूर्ण हातभार आहे. तर त्यांनी हा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसंच पुढचे देखील आहेत आपले पांडुरंग कचरू पाटील यांनी देखील पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्याम पाटील, श्यामभाऊ आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान होणार आहे. गावातील जे जे आपले श्रेष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत यांनी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तरी कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी फायनलच्या मॅचसाठी टॉस विनसाठी यायचं आहे. आपल्याकडे आपण राष्ट्रगीत घेणार होतो परंतु राष्ट्रगीतसाठी आपल्याकडे वेळ पुरेसा नाही आहे आणि फायनलचा सामना, अंतिम सामना हा 2 षटकांचा असणार आहे. तरी आपणच घाई करा आणि आपणच आपल्याला कसा